क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि त्यात या सगळ्या प्रकरणात 3 पंच आहेत. त्यापैकी पहिले पंच होते यात किरण गोसावी. त्यांनी एबीपी माझाशी आज बातचीत केली आहे फोनवरून. त्यानंतर इतरही पंच आहेत. मनीष भानुशाली यांचं सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणात चर्चिलं जात होतं आणि ते मनीष भानुशाली आता एबीपी माझावर आहेत. मलिकांनी आरोप केलेले मनीष भानुशाली यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. या सगळ्या प्रकरणावर त्यांचंही नाव नवाब मलिक यांनी घेतलं होतं पत्रकार परिषदेत. किरण गोसावी आणि मनीष भानुशाली अशा दोघांची नावं घेण्यात आलेली होती नवाब मलिकांकडून. तर मनीष भानुशाली हे भाजपचे कार्यकर्ते असून यांच्या मदतीनं एनसीबीनं धाड टाकली असा दावा नवाब मलिकांनी केला होता. तर मनीष भानुशाली हे स्वतः आता आपल्यासोबत आहेत. मनीष भानुशालीजी, तुम्ही गेल्या काही दिवसात बघितले असतील नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदा असतील, त्यांनी काय आरोप केले आणि प्रभाकर सैल यांनी सुद्धा काय दावे केलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? माझ्याकडे जे न्यूज होते याचे जे क्रूज पार्टी होणार आहे ते मी फक्त है ना, मैं हिंदी में बोलूंगा, मेरे को थोड़ा मराठी जमेगा नहीं. ठीक है. मेरे पास जो बातमी मिला था वो मैंने शेयर किया था उनके साथ, अधिकारी के साथ, और मेरा रोल उधर ही खत्म हुआ. 2 तारीख के बाद ना मैं किसको मिला हूँ ना किसी से मेरी बात हुई है. प्रभाकर सैल यांनी जे आरोप केलेले आहेत 25 कोटींची या सगळ्या प्रकरणात वसुली करण्याची होती आणि त्यातले काही कोटी हे समीर वानखेडेंना सुद्धा जाणार होते, अशी काही चर्चा, असा कुठला संवाद किंवा असं काही तुमच्यापर्यंत आलं होतं का? यात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? मैं आपको बता रहा हूँ ना, 2 तारीख के बाद ना मैं किसको मिला हूँ ना किसी से बात हुई है मेरी. मेरे को इसके बारे में कोई भी जानकारी नहीं है भाई साहब. ठीक आहे. मनीष जी, गुजरातला मुंद्रा पोर्टवर जे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलेलं होतं आणि तेव्हा तुम्ही त्याच आसपास कुठेतरी होता असा आरोप सुद्धा नवाब मलिकांनी केलाय, त्याला काय उत्तर द्याल? मैं इसके अपना पोर्ट के ऊपर ही था. हमारे पास नई नई जानकारी आ रही थी तो हम वो अधिकारी के साथ साझा कर रहे थे. इसमें कुछ नए नए नाम ऐड हो रहे थे. हमारे को जो लोग जानकारी दे रहे थे वो नई नई जानकारी उनको देने के लिए हम उनके साथ में रहे. ठीक आहे. यातले 2 पंच आहेत अजून, किरण गोसावी एक आहे आणि प्रभाकर सैल आहे. दोघांनाही तुम्ही ओळखता का? मैं गोसावी जी को भी 3-4 दिन पहले से जानता था. जो रेड डाला एनसीबी ने, उससे 3-4 दिन पहले मैं किसी मेरे मित्र के पास मिलने गया था. वो भी वहां मुझे मिले और एक मेरे मित्र ने उधर बात की थी मुंबई में के अधिकारी के साथ कि आप वहां जाओ और मुझे यहाँ आप वहां जाओ और आपके पास जो भी जानकारी है आप उनके साथ साझा करो. तो किरण गोसावी जी और हम दोनों ने जाके उधर साझा की जानकारी. उससे पहले मेरी कोई मुलाकात नहीं हुई थी. 2 तारीख के बाद भी ना मैं कोई मिला है मुझे ना मेरी किसी से बात हुई है. ओके. मनीष भानुशाली जी, आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात तुमचं नाव आलं, तुमच्यावर काही आरोप सुद्धा केले, पण तुम्ही तरी माध्यमांसमोर होतात, तुम्ही माध्यमांशी सुद्धा बोललात. पण यात किरण गोसावी मात्र त्या दिवसापासून बेपत्ता होते, त्यांचा शोध लागत नव्हता. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही तर जगासमोर होतात, तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रकरणातले एक पंच होतात, साक्षीदार होतात, पण किरण गोसावी हे इतके दिवस फरार राहण्यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? मेरे को इसके बारे में कोई जानकारी नहीं है, क्योंकि मुझे जब मेरे पार्टी के ऊपर आरोप लगे कि ये बीजेपी ने कराया है और ये बीजेपी के लोग इसमें जुड़े हुए हैं, ऐसा कुछ भी नहीं था. और जो मेरे ऊपर आरोप लगे थे उसका उत्तर देने के लिए मैं सामने आया. तर या सगळ्या प्रकरणात आणखी एक नाव येतंय, ते म्हणजे प्रभाकर सैलचं. तर त्यांच्याशी तुम्ही कधी भेटले आहात, त्यांच्याशी बोलले आहात किंवा या सगळ्या कारवाईच्या वेळी ते त्या आसपास होते कुठे? मैं इनको जानता हूँ, गोसावी जी को, और वो गोसावी जी के साथ जब भी आए साथ में कि उनका विटनेस के तौर पे भी उधर लोग थे जो आए थे, तो उनको सामने दिखाया गया कि ये लोग पकड़े गए हैं. तो उनका वो नाम लिख रहे थे और क्या क्या पदार्थ मिला है और विटनेस के तौर के ऊपर साइन लिया. ठीक आहे. तुम्ही म्हणतात की तुम्ही आता या सगळ्या प्रकरणात पंच म्हणून तर तुमचं काम आहेच, पण त्याचबरोबर एक प्रश्न उपस्थित केला होता नवाब मलिक यांनी, तो म्हणजे की कारवाईचा अधिकार तुम्हाला नाहीये आणि जे दृश्य आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आले होते त्यामध्ये तुम्ही आर्यन खानला नेताना दिसतात, तुम्ही या सगळ्या कारवाईत सहभागी आहात असं दिसत होतात, त्याबद्दल काय सांगाल?
मैं पहले भी आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से मैंने इसके बारे में बता चुका हूं। और आप थोड़ा ये ध्यान से देखिए, एकदम ध्यान से देखिए कि ये नीचे जो आप जो लाइव दिखा रहे हो, उसमें फुटपाथ 1-1.5 फुट का फुटपाथ है। मैं भी गिर रहा हूँ और वो पीछे मैं सहारा ले रहा हूँ। आप पीछे से देखेंगे तो मैंने कोई पकड़ा नहीं है उनको। हम्म। हम साथ में जा रहे हैं। जितने भी वहां से लोग मिले, जिनके पास से कुछ मिला, और विटनेस के तौर के ऊपर वहां पे साइन देने के लिए हमको जाना था। और मैं ये ठीक है। जानता भी नहीं हूँ कि आर्यन है कि अरबाज है। बाद में मुझे पता कि ये अरबाज मर्चेंट थे। भानुशाली देखो जी, मास्क लगा हुआ है। आमच्या हाती एक व्हिडिओ सुद्धा आला होता. त्यात आर्यन खान एनसीबीच्या आत बसून आहे आणि त्याच्या बाजूला किरण गोसावी आहेत आणि ते कोणासोबत तरी आर्यन खानचं बोलणं करून देत आहेत. तर हा संवाद जेव्हा झाला तेव्हा तुम्ही तिथे होतात का आणि कोणाशी बोलणं करून दिलं याची तुम्हाला काही माहिती आहे? मला काय माहिती नहीं ऐसे बदला। मेरे को कुछ माहिती नहीं है उसके बारे में, वो किससे बात कर रहे थे और किससे बात करा रहे थे। ठीक आहे. भानुशाली जी, एक नाव सातत्यानं पुढे येतं यात आणखी, ते म्हणजे सॅम डिसूजाचं मांडवली करत असल्याचेही दावे केले जात आहेत. सॅम डिसूजा हे नाव तुम्हाला माहिती आहे का? त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? नहीं, श्याम डिसूजा मैं ओळखत नहीं। मैं नहीं पहचानता उनको। तर या सगळ्या प्रकरणात बरेच दावे दावे प्रतिदावे होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुमची कुठली चौकशी झाली या सगळ्या प्रकरणात किंवा तुम्हाला कोणी काही विचारणा केली? नहीं, मेरे को किसी का फोन नहीं आया, किसी ने मेरे कोई चौकसी नहीं की। कि मेरा इतना ही पार्ट था कि मेरे पास जो जानकारी थी वो मैंने जानकारी एनसीबी अधिकारी के साथ शेयर की। इसके अलावा मेरा कोई रोल नहीं था। तो मेरे को भी किसी ने, महाराष्ट्र सरकार से कोई मेरे को चौकसी के लिए फोन आया ना, किसी से कुछ भी नहीं आया। इतना जरूर है कि ये पंच के तौर के ऊपर, और हमने जो जानकारी साझा की थी तो नाम हमारा डिस्क्लोज हो गया मीडिया के थ्रू के या पत्रकार परिषद के हिसाब से। तो अभी मेरा जान का धोखा हो गया है। इसके लिए मैं मुंबई नहीं आ रहा हूँ, क्योंकि मेरे घर तक इंटरव्यू लेने के लिए मीडिया गई थी। कि सबको पता चल गया कि जो भी अभी ये ड्रग्स पेडलर है, कभी भी मुझे निशाना बना सकते हैं। जब तक मुझे सुरक्षा नहीं मिलेगी तब तक मैं वहां नहीं आ सकता। मैं खुद भी डरा हुआ हूँ और मेरी फैमिली भी डरी हुई है। आप मनीष मीडिया भानुशाली के जी, माध्यम से, जी, आपके मीडिया माध्यम से मेरी रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द मुझे महाराष्ट्र सरकार से सिक्योरिटी दी जाए। तुम्ही असं कुठलं संरक्षण महाराष्ट्र सरकारकडे मागितलंय का? आणि आता तुम्ही कुठे आहात आणि त्याचबरोबर कोणाकडून तुम्हाला धोका वाटतोय की तुम्हाला धोका होऊ शकतो? मैं बाहर है, महाराष्ट्र से मैं बाहर हूँ। ठीक है, मेरा मैं लोकेशन भी नहीं बता सकता हूँ कि मैं कहाँ हूँ। मैं कुछ मेरे मित्रों के सहारे में हूँ अभी, कि उनके साथ ही रहता हूँ अभी। मैं वहाँ पे जैसे मुझे सिक्योरिटी दी जाएगी महाराष्ट्र में, वैसे मैं आ जाऊंगा। नाही, पण तुम्हाला काही धमकीचे फोन किंवा कोणी धमकी देण्याचा प्रयत्न वगैरे केलाय किंवा तसा काही प्रयत्न झालाय गेल्या काही दिवसामध्ये? तुम्ही म्हणत आहात की तुमच्या जीवाला धोका आहे तर? नहीं, मेरे को ऐसा बार बार मतलब कोई ब्लैंक कॉल आते हैं कि आपके लिए कुछ कुरियर आ रहा है, कुरियर आया है, आपके लिए कुछ पार्सल आया है, आप घर पे कब रहोगे, तो हम लेके आते हैं। ये कुरियर वाले का फोन करो, इसको फोन करो। तो वो हिसाब से मैं सारे कॉल को इग्नोर करता हूँ, और नया नंबर जो भी होता है मैं नया नंबर से कोई भी कॉन्टेक्ट कॉल रिसीव नहीं करता हूँ। मग तुम्ही या संदर्भात कुठे काही तक्रार केली आहे का किंवा पोलिसांकडे संरक्षण मागण्याचा प्रयत्न केलाय? कहीं भी मैं मीडिया के माध्यम से ही मैंने मेरे सिक्योरिटी की मांग की है। हम्म. मनीष भानुशाली, अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे ही कारवाई जेव्हा झाली तेव्हा अरबाज मर्चंट सोबत तुम्ही होतात, त्यानंतर आर्यन खान सुद्धा त्यात होतात. यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी कुठलं बोलणं एनसीबीच्या ऑफिसमध्ये त्यांचं कोणी करून दिलं होतं? यामध्ये मध्यस्थाची भूमिका कोणी काही बजावली होती ते तुमच्या काही कानावर आलं? नहीं, कुछ भी बात नहीं हुआ, कुछ भी बात नहीं हुआ मेरा। हम्म. किसी से कुछ बात नहीं हुआ मेरा। ठीक आहे. भानुशाली जी, आज आम्ही किरण गोसावी यांना फोन करून त्यांच्यासोबत बोललो, तर ते म्हणतात की आता लखनौमध्ये मी पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? अतः इसमें मेरा कुछ भी बोलना नहीं है। किसको क्या करना है, मैं मेरी जान बचाने के लिए निकला हूँ। कि आप जितना हो सकता है मेरे को संरक्षण महाराष्ट्र सरकार दे, ऐसे आपके माध्यम के थ्रू मेरी मांग है। ठीक आहे. मग भानुशाली जी, आता तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबतच आहात का आणि सुरक्षित स्थळी आहात का? वापस बोलिए, समझ में नहीं है आप क्या बोल रहे हो। भानुशाली जी, आता तुम्ही तुमच्या परिवारासोबतच आहात का आणि सुरक्षित ठिकाणी आहात का? ना ना, माझा परिवार आता तिथेच आहे, और मेरे बच्चे भी ट्यूशन को नहीं जा रहे हैं। वो डर रहे हैं कि हमें नीचे कुछ धोखा होएगा हमारे साथ।
मग तुम्ही किती दिवसापासून आता महाराष्ट्राबाहेर आहात? किती दिवस झाले तुम्हाला की तुम्ही महाराष्ट्राबाहेरच राहताय? मैं 20-25 दिवस झाले आज. 20-25 दिवसांपासून तुम्ही कुटुंबियांना भेटलाच नाहीयेत. अरे आवाज नाही येत. पण भानुशालीजी 20 ते 25 दिवसांपासून तुम्ही कुटुंबियांची भेटच घेतलेली नाहीये. कारण एक मोठी कारवाई होते ज्याच्यात तुम्ही एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणेची मदत करता आणि त्यानंतर असं म्हणता तुम्ही की तुमच्या जीवाला धोका आहे आणि कुठलीच यंत्रणा किंवा पोलीस प्रशासनाची मदत तुमच्यापर्यंत येत नाही किंवा तुम्ही मागत नाही. अरे माझे मी नेटवर्क मध्ये नाही. नेटवर्क नाही तर नेटवर्क नाही. मी परत तुम्हाला फोन लावतो. फोन कट करू. ठीक आहे भानुशालीजी. मोठी बातमी आपण बघतोय की मी 20 ते 25 दिवसांपासून महाराष्ट्राच्या बाहेरच आहे असं मनीष भानुशाली यांनी म्हटलेलं आहे आणि हे सगळं प्रकरण घडल्यापासून आर्यन खानला अटक केल्यानंतर माझ्या जीवाला धोका असल्याचा दावा सुद्धा मनीष भानुशाली यांनी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे एनसीबीनी जेव्हा कारवाई केली होती तेव्हा अरबाज मर्चंट याला एनसीबीच्या ऑफिसमध्ये नेताना मनीष भानुशाली हे अरबाज मर्चंट यांच्यासोबत दिसत आहेत आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषदेत त्यांचं नाव घेतलेलं होतं. काही आरोप केलेले होते. तेच मनीष भानुशाली या सगळ्या प्रकरणातले पंच आता आपल्या सोबत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.